नमस्कार, मी विद्या स्वागत करते आपले चॅनल देवतास कॉर्नरमध्ये। आजच्या व्हिडिओमधून आपण उपवास कसा करायचा, कुणी करायचा आणि उठता बसता उपवास कसा करायचा, नवमीचे उपवास करायचे, 9 दिवसाचे उपवास हे कसे करायचे आणि त्याला काय फराळाचं खायचं आहे, उपवास कसा सोडायचा आहे ते या व्हिडिओमधून आपण जाणून घेणार आहोत। तर बघा, जे उठता बसता उपवास करतात त्यांनी 22 सप्टेंबर रोजी घटस्थापना होत आहे आणि त्यांनी बसतानीचा उपवास त्या दिवशी करायचा आहे आणि मंगळवारी तो सोडायचा आहे। आणि 9 दिवस जे उपवास करतात त्यांनी 9 दिवस उपवास करून जे नवमीला उपवास सोडतात त्यांनी महानवमीचा उपवास हा 1 ऑक्टोबर रोजी आलेला आहे, त्यांनी 1 ऑक्टोबर रोजी तो उपवास सोडायचा आहे। आणि जे दसऱ्याच्या दिवशी ज्यांचे घट विसर्जित होतात आणि जे दसऱ्याच्या दिवशी उपवास सोडतात त्यांनी पूर्ण 10 दिवस उपवास करून त्यांनी 2 ऑक्टोबरला दसरा आहे त्या दिवशी, दसऱ्याच्या दिवशी त्यांनी उपवास सोडायचा आहे। आणि ज्यांचे घट हे नवमीला विसर्जित होतात, जे घट हलवतात त्या आणि नवमीला उपवास सोडतात त्यांनी जो उठण्याचा उपवास आहे बसता उठताचा तो अष्टमीला करायचा आहे, म्हणजे 30 सप्टेंबर रोजी तो उपवास करायचा आहे आणि 1 ऑक्टोबरला सोडायचा आहे। आता बघा, नवरात्रामध्ये देवी तत्व हे नेहमीपेक्षा जास्त प्रमाणामध्ये प्रभावित होत असते आणि ते अस्तित्वात असते, कारण की ज्याप्रमाणे आपल्याला पितृपक्षांमध्ये पितृ हे सूक्ष्म स्वरूपामध्ये धर्तीवर अवतरलेले असतात आणि आपल्या आजूबाजूला ते सूक्ष्म स्वरूपात असतात आणि आपल्या सेवा बघत असतात, काय करतो आपण काय नाही। त्याचप्रमाणे नवरात्रीमध्ये देवी दुर्गा ही आपल्या सूक्ष्म स्वरूपामध्ये धर्तीवरती अवतरलेली असते आणि आपल्या आजूबाजूला सूक्ष्म रूपामध्ये राहते आणि आपण जे पूजा पाठ उपवास करणार आहोत ते ती बघत असते आणि त्याप्रमाणे ती आपल्याला आशीर्वाद देत असते। म्हणून आपल्याला जास्तीत जास्त नवरात्रीमध्ये जेवढ्या सेवा करता येईल तेवढ्या करायच्या आहे। तुम्ही दुर्गा सप्तशतीचा पाठ ह्या नवरात्रीमध्ये करू शकतात, कुंकुमार्चन करू शकतात, म्हणजे करतातच बहुतेक जण आणि करायलाच पाहिजे। तुम्ही कुंकुमार्चन हे केव्हा करायचं आहे तर तुम्ही दररोजही कुंकुमार्चन करू शकतात, त्याचप्रमाणे सप्तमीला करू शकतात, अष्टमीला करू शकतात, नवमीला करू शकतात आणि तुम्ही त्यात हे 9 दिवस म्हणजे दसऱ्याच्या दिवशीपर्यंतही कुणाला करायचं असेल तर ते दररोजही करू शकतात, ह्याप्रमाणे करायचं आहे। आणि जे देव हलवत नसेल त्यांनी अजिबात देव हलवायचे नाही आणि देवपूजा जे करत असतील त्यांनी देवपूजा करायची आहे। आणि तुम्हाला आपल्या कुलदैवतेचा जो मान सन्मान करता येईल, जवळचं जर मंदिर असेल तर त्या मंदिरामध्ये जायचं आहे। तुमचं जे देवीचं तुमचं कुलदैवत आहे तिथे जर तुम्हाला नवरात्रामध्ये आपण असंही घराला लॉक लावून जात नाही, कारण असं सूक्ष्म स्वरूपामध्ये देवी प्रत्यक्षात आपल्या घरामध्ये अवतरलेली असते, म्हणून आपल्याला नवरात्रामध्ये त्या ठिकाणी जायची गरज नाही। जवळ तुमच्या जेही मंदिर असेल तुमच्या कुलदैवतेचं तिथे जायचं आहे, तुम्ही मान सन्मान करायचा आहे, म्हणजेच ओटी भरायची आहे, विधी तो करायचा आहे आणि नवस बोललेला असेल तो फेडायचा आहे। आणि बघा, कारण आणि उपवासाला काय पदार्थ खायचे आहे तर ह्या उपवासाला तुम्ही भगर, साबुदाणा, फलहार, ड्रायफ्रूट्स, ज्यूस, फळांचा हे खाऊ शकतात। साबुदाणा खिचडी हे डांगर हे तुम्ही फराळाला चालतं आणि तुम्ही बघ फलाहार करून एक टाइम करत असाल उपवास तर त्याप्रमाणे तुम्ही करायचं आहे। नाहीतर तुम्ही जर फराळाचं करत असाल हे सर्व पदार्थ तर तुम्ही फराळाचं खाऊन हा उपवास करायचा आहे, कारण की जे आजारी माणसं आहे आणि ज्या व्यक्ती धडधाकट नाही आहे आणि ज्या आहे पण आणि त्याला हे 9 दिवस असे उपवास करणं जर शक्य नसेल तर त्यांनी फराळाचं खाऊन करायचं आहे, कारण देव असं कधीच म्हणत नाही की तुम्ही शरीराला त्रास द्या आणि नंतर माझा उपवास करा, कारण आपल्याला शरीराला अजिबात त्रास द्यायचा नाही आहे आणि शरीराला त्रास न देता हा उपवास करायचा आहे आणि देवींची सेवा करायची आहे। बघा, आपलं जोपर्यंत आपलं शरीर धडधाकट असेल, मन जर पूजापाठाला साथ देत असेल तर त्याच वेळेस आपण पूजापाठ करू शकतो आणि आपलं मन त्यामध्ये रमू शकतं। म्हणून आपल्याला फराळाचं तुम्ही फ्रूट्सही जास्त प्रमाणात खा, कारण की आपल्या शरीराला एरवी फळांची आवश्यकता जास्त असते आणि उपवासाच्या निमित्ताने आपण फळं खात असतो आणि खायला पाहिजे, तर असे फळं खाऊन करा, फराळाचं खाऊन करा उपवास। परंतु जर तुम्ही उपाशी राहून करत असाल आणि तुमचं मनच जर भक्तीमध्ये लागत नाही तर तुम्ही काय सेवा करणार आहे। आणि आपल्याला ह्या सेवा करायच्या आहे आणि त्या सेवा आपल्याला घडल्या पाहिजे, म्हणून आपल्याला
हे उपवास आपल्याला आपलं पोटभर खाऊन, ते ड्रायफ्रूट्स असतील, फ्रूट्स असतील, फराळाचं असतील, जे काही तुमच्या परंपरेनुसार तुमच्या घरामध्ये जी परंपरा आहे, ज्याप्रमाणे तुम्ही उपवास करता त्याप्रमाणे तुमच्या कुळाच्या परंपराप्रमाणेच तुम्हाला हा उपवास करायचा आहे। आणि आता हे तुम्हाला कळालं की फराळाचं काय काय करायचं आहे। आता उपवास कोण करू शकतो तर बघा, सर्व लहान मोठे ज्यांची इच्छा असेल, जे करत असाल अगोदरपासून जे उपवास धरत असाल त्यांनी ते उपवास केलेले चालतात। आणि नव्याने जे धरायचे असेल तुम्हाला उपवास, तर तुमच्या घरच्यांना तुम्ही मोठे जे असतील त्यांना ते विचारायचे आहे की ते कसे करायचे आहे आणि त्याप्रमाणे तुम्ही करायचे आहे। कारण बहुतेक लहान मुलंही बरेच जण हे उपवास करतात आणि उठता बसताही करतात आणि पुरुष मंडळीही हे उपवास करतात। तर तुमची घरांची जी कुळ परंपरा आहे त्याप्रमाणे तुम्ही ही उपवास करू शकतात। लहान मोठे वृद्ध सगळे ज्यांना हे सहन होतात ते ह्याप्रमाणे उपवास आपण आपल्या कुळधर्माप्रमाणे ते उपवास करायचे आहेत। तर माहिती छोटीशी होती, परंतु माहिती पूर्ण जर वाटली असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका। धन्यवाद।